आज आपण मुलांना पेन्सिल प्रॉपर पकडायला शिकवणार आहोत। बघा, बरीच मुलं पेन्सिल व्यवस्थित पकडत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की त्यांचं रायटिंग स्पीडही कमी होतं, त्यांचं हँडरायटिंगही चांगलं नसतं। त्यामुळे लहानपणी जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम मुलांना पेन्सिल इंट्रोड्यूस कराल, ती करतानाच त्यांना प्रॉपर इंट्रोड्यूस करा। जरी मूल चुकीचं यूज पकडत असेल तरी तुम्ही हळूहळू जसं ते थोडं थोडं मोठं होईल तशी त्याची प्रॅक्टिस करून घ्या प्रॉपर पेन्सिल पकडण्याची। आणि डायरेक्ट पेन्सिल द्यायची आहे का मुलांना पकडायला, तर नाही, त्याच्या आधी भरपूर साऱ्या गोष्टी मुलांकडून करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यांना पेन्सिल द्यायची आहे। तर मी आधी तुम्हाला पेन्सिल कशी पकडायला शिकवायची ते सांगते आणि त्यानंतर कोणत्या ॲक्टिव्हिटीज किंवा काय मुलांकडून करून घ्यायचे आहे म्हणजे ते प्रॉपर पेन्सिल होल्ड करतील आणि पटपट पटपट लिहितील, ते मी तुम्हाला पुढे सांगेल। तर चला, आता मी तुम्हाला काही पेन्सिल दाखवते। माझ्याकडे इथे काही पेन्सिल आहे। ही आहे ट्रायंगल शेपची पेन्सिल, म्हणजे ह्याच्या ही सर्कल नाही आहे, त्याच्या 3 बाजू आहे, त्यामुळे लहान मुलांची ग्रिप सुधारते, म्हणजे पकड सुधारते पेन्सिल पकडताना। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी अशा पेन्सिल्स वापरू शकता। जर तुम्ही ट्रायंगल पेन्सिल म्हणून बोलला तर तुम्हाला ह्या पेन्सिल कुठेही मिळून जातील स्टेशनरीमध्ये। आणि ह्या आपल्या नॉर्मल पेन्सिल ज्या सर्कल शेपमध्ये असतात त्याही माझ्याकडे आहेत, त्या तुम्हाला इथे दाखवते। तू कोणतीही पेन्सिल वापरली तरीही चालेल, पण सेफर साईड जर तुम्हाला वापरायची असेल तर ट्रायंगल वापरा, असं काही नाही। मी वेदांच्या वेळेस ट्रायंगल पेन्सिल यूज केली नव्हती कारण की मला तेव्हा आयडियाच नव्हती त्या पेन्सिलची। नंतर मला कळलं की अशाही पेन्सिल असतात, तर कशी पकडायची। बऱ्याच मुलांच्या वेगवेगळ्या सवयी असतात, काही मुलं पेन्सिल अशी पकडतात तर काही मुलं अशी पकडतात, कशीही पकडतात। तर सुरुवातीला ठीक आहे, 1-2 दिवस मुलांना इंट्रोड्यूस करत पर्यंत पेन्सिल समजेपर्यंत, पण नंतर त्यांना व्यवस्थित प्रॉपर पकडायला शिकवा। तर पेन्सिल कशी पकडायची आहे, ही जी आपली थंब आणि फिंगर, ही जी 2 बोटं आहेत मुलांना समजून सांगायचं। हा तुमचा थंब आणि त्याच्या बाजूचं जे फिंगर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पेन्सिल धरायची आहे आणि हे जे 3rd फिंगर आहे ह्याचा सपोर्ट त्याला द्यायचा आहे। असे हे 3च फिंगर तुम्हाला पेन्सिल पकडताना यूज करायचे आहेत। बरीच मुलं हे 5 फिंगरने असे यूज करतात, ज्याने त्यांना नीट लिहिता येत नाही आणि त्यांचा स्पीड कमी होतो। फक्त हे 3 फिंगर, हे 3च फिंगर त्यांना यूज करायचे आहेत। पहिल्या 2 फिंगर वरतून ठेवायच्या आणि खालून 3rd फिंगरने सपोर्ट द्यायचा आहे। हे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगता आलं पाहिजे मुलाला। डायरेक्ट मुलाला शिकवायला सुरुवात करायचं का, तर अजिबात नाही। पेन्सिलच्या आधी भरपूर साऱ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्यायच्या असतात, ज्याला फाईन मोटर स्किल म्हणतात। म्हणजे अशा काही गोष्टी ज्याच्यामध्ये तुमच्या मुलांचं हे जे मनगट आहे आणि हे जी काही बोटं आहेत यांचे स्नायू आहेत ते वीक असतात, तर ते चांगले मजबूत होतात ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे। कारण की आपण असं काही मुलांकडून करून घेतलेलं नसतं आणि डायरेक्ट जेव्हा मुलांच्या हातात आपण पेन्सिल देतो तर त्यांच्या ह्या सगळे जे स्नायू असतात आणि हे मनगट, हे सगळं जे काही आहे याच्यावर प्रेशर येतो, म्हणून डायरेक्ट मुलाला पेन्सिल द्यायचे नाही। त्याआधी ह्या सगळ्या गोष्टी करायला देतात। छोट्या मोठ्या खेळाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांच्याकडून जरूर करून घ्या, त्यामुळे त्यांचे हे स्नायू आहेत ते म्हणजे त्यांना त्या गोष्टीची सवय होऊन जाते। हे स्नायू तुम्ही जेवढे लहानपणापासून मुलाचे यूज कराल, हे मनगट आणि ह्या फिंगर, तेवढं मूल पटकन लिहिण्यासाठी रेडी होणार आहे। नाहीतर मग तुम्हाला कंप्लेंट करणार की आई माझा हात दुखतोय, आई माझी बोटं दुखतायत। हे टाळण्यासाठी ह्या गोष्टी नक्की करा। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या मुलाला डायरेक्ट हातात पेन्सिल देण्यापेक्षा तुम्ही त्या अगोदर त्याला क्ले द्या, म्हणजेच आपली चिकन माती ज्याला आपण म्हणतो, ती त्याला खेळू द्या। त्याच्यामध्ये काय होतं, हे असे तुमचे स्नायू सारखे ओपन क्लोज ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये हे सगळं काही यूज केलं जातं, त्यामुळे त्याला ती सवय होते। त्यामुळे क्ले खेळायला द्या। त्याच्यानंतर तुम्ही त्यांना मणी ओवायला देऊ शकता। एक चांगला जाडा दोर द्या आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे मणी ओवायला सांगा, त्याच्यामुळे हे सगळे फिंगर आहेत त्याचे यूज होणार आहे। ती झाली एक ॲक्टिव्हिटी। तुम्ही मुलांना एका परातीत तांदूळ द्या, रवा द्या, मोठ्या ताटामध्ये द्या आणि त्याच्यामध्ये बोटं फिरवायला सांगा, म्हणजे त्यांचे हे बोटांचे जे स्नायू आहेत ते यूज केले जातील आणि त्यांना त्या गोष्टीची सवय होईल। पुन्हा ते जे क्लोथ पिन असतात तेही मुलांना देऊ शकता। एक दोरी द्यायची किंवा एक कपडा द्यायचा, क्लोथ द्यायचा जुना झालेला, आणि म्हणायचं त्याला सगळ्या बाजूनी चिमटे लाव,
ते चिमटे लावताना जेव्हा त्याचे हे फिंगर यूज होतील, चिमटा लावायचा, पुन्हा नंतर थोड्या वेळाने काढायचा, लावायचे सर्व चिमटे, परत काढायला सांगायचे. या प्रोसेसमध्ये त्याचे हे सगळे फिंगर आणि हे सर्व काही यूज होणार आहे, ज्यामुळे त्याचे स्नायू बळकट होणार आहे. आणि मग तो म्हणणार नाही, लिहिताना तुमची मुलं म्हणणार नाही की माझा हात दुखतोय. जुने पेपर असतात ते मुलांना चुरगळायला देऊ शकता किंवा पुन्हा ते तुम्ही त्यांना फाडायला सांगू शकता. फाडण्यामध्ये पण हे सगळे फिंगर यूज केले जातात. फाडायला देऊ शकता किंवा मुलांची जी सीझर येते प्लॅस्टिकची, मुलांसाठीची जी असते, घरातली सीझर द्यायची नाही, त्याने मुलांना इजा होऊ शकते, तर ती सीझर द्यायची आणि त्यांना कट करायला सांगायचे पेपर. त्यामुळे त्यांचे हे फिंगर्स यूज केले जातात. आणि तुम्ही हे सर्व केल्याच्या नंतर मुलांना तुम्हाला पहिली क्रेयॉन इंट्रोड्यूस करायचे आहे. क्रेयॉन्स सुरुवात प्रथम मुलांना क्रेयॉन्स द्यायचे. ते थोडेसे जाडे असतात आणि छोटे असतात. डायरेक्ट एवढी मोठी पेन्सिल मुलाच्या हातात देऊ नका, त्याने त्यांना ती सावरता येत नाही, कारण की पेन्सिल मोठी, मुलाचा हात छोटा. सुरुवातीला क्रेयॉन्स मुलांना द्यायचे आहेत. क्रेयॉनची साईजही छोटी असते. आता माझ्याकडे क्रेयॉन्स दाखवायला नाहीये. क्रेयॉनची साईज एवढी, साधारण एवढी साईजचे क्रेयॉन्स असतात किंवा एवढ्या साईजचं क्रेयॉन असतं, एवढं मुलं हँडल करू शकतं. त्याच्यामुळे त्याला ती पकड व्यवस्थित बसते. तुम्हाला डायरेक्ट पेन्सिलवरच शिकवायची गरज नाही, तुम्ही क्रेयॉन्सही पकडायला आधी शिकवू शकता किंवा आपले चॉक जे असतात, आपण व्हाईट चॉक जे असतात तेही तुम्ही आणून मुलाला पकडायला शिकवू शकता, कारण की त्याची साईजही छोटीच असते. त्याच्यावर मूल शिकल्यावर मग मुलाच्या हातात पेन्सिल द्या. क्रेयॉनने मुलाला रेघोट्या ओढायला सांगा, पेपरवर रंगवायला सांगा, ज्याने त्यांचे स्नायू बळकट होणार आहे. ते झाल्यावर हे असे मार्कर तुम्हाला माहित असतील, व्हाईट बोर्डवर जे लिहायला, आजकाल सगळ्यांकडे जर लहान मुलं असतील तर व्हाईट बोर्ड हा असतो. हे असे जे मार्कर आहेत ते तुम्ही मुलाला देऊ शकता आणि त्याने त्यांना लाईन, रेघोट्या वगैरे ओढायला, काहीही ड्रॉ करायला सांगू शकता. प्रॉपर ABCD लिहायला द्यायची नाही. काहीही कर, पण हे प्रॉपर पकड आणि यूज कर, त्याने त्यांचे फिंगर्स यूज होणार आहे. आणि हे सर्व झाल्यावर मग तुम्हाला पेन्सिल द्यायची आहे. ती पण सुरुवातीला एवढी मोठी द्यायची नाही, छोटी पेन्सिल द्यायची आहे, मीडियम साईजची, जी तुमच्या मुलाच्या हातात, म्हणजे त्याला ती पेलवेल त्याच्या हातांच्या स्नायूंना. हे सगळं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमची मुलं पेन्सिल व्यवस्थित पकडायला शिकतील. आणि जर पेन्सिल व्यवस्थित पकडली तर त्यांचं अक्षरही सुंदर होणार आहे आणि त्यांचा स्पीडही वाढणार आहे. हे गुपित आहे तुमच्या मुलाचं हँडरायटिंग सुधारण्यासाठी आणि स्पीड वाढवण्यासाठी. जर प्रॉपर पेन्सिलच पकडली नाही तर स्पीड लांबच राहिला, कारण की प्रॉपर पकडलं नाही तर स्पीड येणारच नाहीये. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पॅरेंट्सपर्यंत पोहोचवा, ज्यांची मुलं लहान आहेत आणि आत्ताच त्यांना गरज आहे शिकण्याची, पेन्सिल कशी व्यवस्थित पकडायची, त्या पॅरेंट्सपर्यंत आपला व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.